का आणि या सामन्यातला विजयी संघ अगदी 1 लाखाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. यॉर्करचा प्रयत्न केला. अगदी आपण बघतोय मुसा पटेल जे गोलंदाजी करतायत त्यांची ऍक्शन काहीशी सिलिंगा मलिंगा जो श्रीलंकेचा नामांकित गोलंदाज आहे त्यांच्यासारख्या यॉर्करचा मारा मैदानात केला जातोय. अवांतर धावेचा इशारा आणि धावफलकाला सुरुवात मात्र झालेली आहे. मुसा तयार. अगदी योगेश पवार समोर उभा आहे. सुरेश चेंडू आता मात्र लेन चेंडूचा वापर झालेला आहे. हा चकवा दिला जातो. एक उंची घेत एसटी रक्षकाच्या हातात जाऊन थांबलेला हा चेंडू निर्धाव आहे. चांगली सुरुवात आहे. अर्थात गोलंदाजाचा जर विचार केला आपण 3 चेंडू आतापर्यंत फेकला गेले मात्र 1 धाव खर्च केली ती मुसानं. मुसा तयार. ठिकसा बॅटचा संपर्क होतोय. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आलेला आहे. शेरा तयार आहे. नाव बी जरा वजनदारच आहे शेरा. अगदी चेंडू आरामात अडवला गेला. दरम्यानच्या काळात 1 धाव पूर्ण करण्याची जी संधी होती ती पूर्ण केली गेली. हळूहळू वाढती धाव संख्या 2. पहिल्या षटकच्या प्रगतीवर आहे. काहीसा मोठा सामना मित्रांनो मी सांगतोय कारण हा संघ जो जिंकणार आहे तो सरळ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. पुन्हा यॉर्करचा प्रयोग आता खोदून काढलेला आहे. प्रयत्नाची परिकाष्ठा. क्षेत्ररक्षक 2 चेंडूकडे जात आहेत. ऐन वेळेस शेरा पुन्हा एकदा आडवा आलेला आहे. दरम्यानच्या काळात पळून 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. या 2 धावांमुळे वाढती धाव संख्या झाली ती 4. मधुर धुळे स्ट्राईकला असणार आहे. मलिंगा तयार. अर्थात मुसा पुन्हा एकदा मारलेला शॉट मिड विकेटच्या दिशेने. अगदी क्षेत्ररक्षक त्यांना ठेवलाय. चांगलं क्षेत्ररक्षक. षटक समाप्तीचा इशारा मैदानातून आलेला आहे आपल्यापर्यंत. पहिलं षटक संपलंय. 1 षटका अखेर आपल्यातून गोलंदाजी मात्र 4 धावा खर्च करण्यात आलेला आहे. 5 षटकांचा मोठा सामना. पंचांनी आवाज देत चालायचा आहे. नितीन सर हा सामना कोणत्याही परिस्थितीत आपल्याला संपवायचा आहे. बॅड लाईटचं कारण चालणार नाही. दोन्ही संघांना विनंती आहे. पंचांनी नितीन सर आणि समीर सर आपल्यावर भरपूर जबाबदारी. आपण हा सामना लवकरात लवकर संपवण्याचे प्रयत्न करायचे. गोलंदाजीसाठी आलेला आहे संदीप राठोड. दुसऱ्या शतकाची जबाबदारी खांद्यावर दिलेली आहे. माफ करा अंकुश राठोड आहे. माफ करा. बघूया दुसऱ्या षटकाची सुरुवात मैदानामध्ये कशी केली जाते. अंकुश हा चेंडू अगदी डाव्या हाताचा गोलंदाज ज्याप्रमाणे चेंडूची दिशा बदलतो काहीशी दिशा बदलली. बॅटीचा स्पर्श जो होतो कट लागलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. 1 धाव जी पूर्ण करण्याची संधी होती आरामात पूर्ण झाली. हळूहळू वाढती धाव संख्या 5 असणार आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. या मैदानाचा इतिहास आहे. ज्या संघामागे प्रेक्षकांचा ओघ आहे ते संघ आतापर्यंत जिंकलेले. बघूया आज कोणत्या संघाला प्रेक्षक सपोर्ट करतायत. अंकुश तयार. फुलक्याला टप्पे चेंडू हवेत. अर्थात हा चेंडू सीमेरेषेकडे जातोय. बघूया काही टप्पे घेतले जातात आणि मला वाटतं चेंडू सरळ जातो. पापाबाई शेख हा एक खणखणीत चौकार पाहिला. अर्थात मिस्टम जरी असला परंतु 4 पूर्ण धावा मधुर डोळे यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तब्बल 9 धावा धावफलकावर आहे. क्षेत्ररक्षणात मला वाटतं काहीसा बदल केला जातोय. अर्थात संदीप राठोड आपण एक गोलंदाजी मंचावर आहे. अंकुश राठोड रनअप बद्दल बोललो मित्रांनो. अगदी 17 ते 18 पावलांचा हा मोठा रनअप आणि वेगावर विश्वास ठेवणारा हा गोलंदाज अंकुश.
सुरेख फटका कायचा गती परिवर्तन म्हणतो आकाश मार्ग सीमेरेषे बाहेर षटकार. चौकारानंतर मधुर धुळे यांच्या बॅटीतून येणारा हा षटकार. पहिल्या षटकामध्ये जी शांती होती ती काहीशी भंग झाली. या षटकामध्ये मात्र फलंदाजांनी आपल्या बॅटीनं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. धाव संख्या तब्बल 15. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना विचारविनिमय केले जातात. अगदी ज्येष्ठ खेळाडू जे आपल्या संघ सहकार्याला मदत करतायत. पुढचा चेंडू अंकुश सुरेख षटकार. दोन षटकांना चकवा देणारा चेंडू सरळ सीमा विरेषाच्या आर पार 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 चौकार. थोडस वेगळं स्वरूप आहे मित्रांनो. रावण साम्राज्य घोडाबाईल संघटना सलबतपूर गेडेगाव मात्र औरंगाबाद संघासाठी सुवर्ण संधी आहे. जर औरंगाबाद संघ जिंकला तब्बल 1000 रुपये रोख स्वरूपात कॉमेंट बॉक्स मध्ये जमा. ही संधी औरंगाबाद संघासाठी आहे. ना आपला मॅनेजर धावपालकडे जातोय मित्रांनो. मैदानामध्ये 19 धावा पूर्ण झालेल्या आहे. या षटकामध्ये मात्र अंकुश राठोड यांच्या सोयर माऱ्याचा काहीचा फायदा मैदानात उचलला गेला. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत खेचला गेलाय. अर्थात मधुर धुळे यांची बॅट आता उत्तर देते. ऑफस्टंपच्या बाहेर मिस टाइम. कव्हरच्या दिशेने शाहरुख तयार आहे. अगदी आरामात हा चेंडू अडवला. एक धाव हळूवार पूर्ण झाले. या एका धावेनं धाव फळकावर तब्बल 20 धावा आपण बघतोय. दुसरं षटक जे अंकुश राठोड यांच्या स्वरूपामध्ये औरंगाबाद संघाकडून फेकलं जात आहे आणि मला वाटतं हे शेवटचा चेंडू अंकुश यांचा. सुरेख त्या स्क्वेअर लाईक कडे प्रहार कोणीच ना आहे. क्षेत्ररक्षक हजर आहे. ऐन वेळेस मात्र या चेंडूला ऐनवेळेस अडवलं गेलंय आणि षटक समाप्तीचा इशारा जो मैदानातून आलेला आपल्याला. 2 षटका अखेर 21 धावा पूर्ण केल्या त्या शिरसाट स्पोर्ट क्लब संघानं. साबळे सरांनी माहिती दिल्याप्रमाणे मित्रांनो शिरसाट सर यांच्या आधिपत्याखाली या संघाचं मार्गदर्शन केलं जातं. पारितोषिक आलेल्या फलंदाजासाठी या षटकासाठी आहे मित्रांनो. जो कोणी गोलंदाज मुसा पटेल या गोलंदाजाला सलग 2 षटकार मारेल अशा फलंदाजाला वैजनाथ निकम यांच्याकडून तब्बल 100 वाढवलंय. 200 सलग 2 षटकार 200 रुपये मात्र मुसा पटेल यांच्या या षटकासाठी. 21 आहे सर. 21 2 षटका अखेर. काहीसा प्रयत्न झाला. अगदी दिलस्कूप सारखा प्रकार मात्र ऑफस्टंपचे खूपसे बाहेर आले होते. टायमिंग ठेचा झाला नाही. एकवीस झालेले 2 षटके झाले आणि तिसऱ्या षटकाचा 1 बॉल झालेला. मुसा तयार. यारकाचा ब्रेक सुरेख फ्लेक्स वर कडे जाणार चेंडू आकाश मार्ग मैदानाच्या पार. पहिला षटकार आलेला आहे. आपण बघितलं सलग 2 षटकारांसाठी पारितोषिक आहे वैजनाथ निकम साहेबांचं तब्बल 200 रुपये. परंतु मैदानात जर बघितलं अगदी मुसा पटेल यांच्या हातात चेंडू देणं गरजेचं होतं कारण आघाडीला ते गोलंदाजी जेव्हा त्यांनी केली
मात्र 4 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात मात्र दुसऱ्या चेंडूवर त्यांना योगेश पवार यांनी मैदानाच्या बाहेर षटकार मारून दाखवलेला. धावसंख्येत वाढ झालेली, धावसंख्या 27. तर मित्रांनो, जे पारितोषिक मी यापूर्वी जाहीर केलेलं आहे औरंगाबाद संघासाठी जे आलेलं आहे तब्बल 1000 रुपयांचं, जर विजय संपादन केला रावण साम्राज्य गिडेगाव सलबतपूर घोडाबैल संघटना यांच्याकडून औरंगाबाद संघासाठी आहे. सुरेख फटका मारलेला मिडविकेटच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षकांना भिडून चेंडू सीमा पार चौकार. पुन्हा एकदा कायसा मिस्ट मारल्यावर फटका. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक आता मात्र ताबा मिळवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव दरम्यानच्या काळात पळून पळून हळूवार वाढती धावसंख्या तब्बल 32. तिसरा षटक चालू आहे मित्रांनो. आणि पवारांचं पारितोषिक पवारांसाठी आलंय. सोमनाथ पवार यांच्याकडून, ओ माफ करा, सोमनाथ निकम यांचं पारितोषिक फक्त योगेश पवार साठी आहे. कोणतेही 3 षटकार मारायचे, सातत्यपूर्ण मारा, गॅप घेऊन मारा, पण मारा. मधुर डोळे मात्र षटकार मारतोय मित्रांनो. अडोतीस धावा, 3 षटका अखेर 38 धावा पूर्ण झालेल्या आहे. सुरुवातीच्या चांगल्या गोलंदाजी नंतर मात्र आघाडीच्या फलंदाजांनी चांगलं कामकाज शिरसा स्पोर्ट्स संघानं केलेलं आहे. आघाडीची अभद्य जोडी अजूनही मैदानात उभे आहे. योगेश पवार, मधुर डोळे एक चांगली कामगिरी करतायत. वसीम शेख गोलंदाजसाठी आलेले. बघूया, जबाबदारी अर्थात गोलंदाजांवर देखील वाढत चाललेले. आव्हान किती मोठं ठेवलं जातं हे बघण्यासारखं असणार आहे. योगेश पवार तयार. चौथ्या षटकातील पहिला चेंडू वसीम. सुरेख सुरुवात. अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर कट होणारा चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जातोय आणि या चेंडूला वेग देखील चांगला होता मित्रांनो. एसटी रक्षकाने एसटीएन मागे काम पूर्ण केले. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर असणार आहे. वसीम तयार होतोय. हा पुढचा चेंडू टॉपे चेंडू हवेत.
मधुर धुळे सुरू झालेला आहे. तुफानी षटकार बुलाती है मगर ज्यादा मधु धुळे यांनी संघाची घेतलेली ही खांद्यावर जबाबदारी. अगदी 44 धावा ज्या पूर्ण केल्या गेल्या आहेत मैदानामध्ये. मोठा सामना मित्रांनो, 5 षटकांचा 4थ्या षटकाचा खेळ आपण वसीम भाई यांच्या स्वरूपामध्ये मैदान. मिडॉनकडे मारलेला फटका क्षेत्ररक्षक आजार आहे. मिस टाइम नक्की होता. एक धाव घेण्याची संधी आहे ती पूर्ण केल्या गेली. या एका धावेमुळे वाढती धावसंख्या 45. सुनील खर्डे पहिल्यांदा स्ट्राईकला येतोय. बघूया डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर डाव्या हाताचाच फलंदाज मात्र आता उभा करण्यात आलेला आहे. सुरेश भगत यांचं मैदानावर आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आहे सुरेश भाऊ भगत. अगदी सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लाईनच्या दिशेने भिरकावलाय. शाहरुख तयार आहे. या चेंडूला योग्यरित्या अडवलं गेलं. दरम्यानच्या काळात पळून एक धाव पूर्ण झाली. एका धावेने आळवार वाढते धावसंख्या 46. चौथ्या षटकातील मात्र हा शेवटचा चेंडू आहे. बघूया वसीम शेख हा डाव्या हाताचा गोलंदाज तयार असणार आहे. पुढचा चेंडू हारता तोल सांभाळलेला नाही मधुर धुळे. एक धाव मात्र पूर्ण करण्याची संधी होती जी मैदानात पूर्ण केल्या गेलेली आहे. नितीन बुरुडे यांचा मैदानातून आपल्याला इशारा मिळालेला षटक समाप्तीचा. 4 षटका अखेर 47 धावा शिरसाट स्पोर्ट्स संघानं पूर्ण केलेलं आहे. बघूया शेवटचं षटक महत्वाचं असणार आहे ते कोणाला दिलं जातं. चला शाहरुख गोलंदाजसाठी येतोय. शेवटचं षटक आहे. पंचांनी थोडीशी घाई करायची. समीर सर यानंतर औरंगाबाद संघाला देखील फलंदाजी करायची. मोठा सामना आहे. तर मित्रांनो स्ट्राईकला बघितलं एक वादळ मधुर धुळे अजूनही उभा आघाडीला आला होता. षटकार चौकारांचा पाऊस आपण त्यांच्या बॅटीतून बघितला. शेवटचं महत्वाचं षटक शाहरुख यांच्या खांद्यावर जबाबदारी. अर्थात ती जबाबदारी फलंदाजांवर देखील आहे. बघूया किती मोठं आव्हान ठेवलं जातं. मेस टाइम फटका स्क्वेअर कडे जाणारा चेंडू एक डाव पूर्ण केली जाते. पारितोषिक आलंय वैजनाथ निकम पाटील यांचं सलग 2 षटकांसाठी 200 रुपये. या षटकामध्ये हा शेवटचा षटक आहे. बर कोणत्याही प्रकारे जरी षटकार मारले तरी बघूया काहीसा विचार महिने झालाय. आपले ज्येष्ठ श्रेष्ठ खेळाडू शाहरुख कडे जर बघितला काहीसा कमी वयाचा खेळाडू नक्कीच आहे, परंतु एक मोठी जबाबदारी तो आपल्या संघासाठी मैदानामध्ये पेळवतोय. मोठ्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये तो गोलंदाजी करतोय आणि त्याच्या समोर 2 नगर जिल्ह्यातील जबरदस्त फलंदाज उभा आहे सुनील खर्डे आणि मधुर धुळे. सुनील खर्डे यांच्यासाठी मात्र दिशा काहीशी बदलली. राऊंड विकेट मारा करण्यासाठी आलाय तो शाहरुख. तयार आहे मित्रांनो. हा पुढचा चेंडू स्वीप केलाय. चेंडू ढकात गेलाय आणि बघूया आकाश मार्गे जातो की काय. गेलाय षटकार.
तर मित्रांनो औरंगाबाद संघासाठी मी या पूर्वी पुकारलेलं जे पारितोषिक आहे रावण साम्राज्य घोडाबैल संघटना सलबतपूर गिरगाव यांच्या वतीनं औरंगाबाद संघाला जर विजय संपादन केला तब्बल 1000 रुपये देण्यात येणार आहे. शाहरुख तयार आहे मित्रांनो. रिव्हर्सचा प्रयत्न झाला टायमिंग ठीकसा नाही अर्थात एक चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानात सफल झाला. बघूया दुसरी धाव घेतात की काय नाकारलंय. गुड कॉल. या एका धावेनं हळूहळू वाढती धाव संख्या 55. दरम्यान एक सुरेख फटका जो आपण बघितला लॉंग ऑन मध्ये मारलाय. दुसऱ्या धावेचा मोह झालेला आहे. धाव बाद. नवनाथ हाडोळे यांनी मैदानात प्रवेश केलेला आहे कारण सुनील खर्डे यांचा ऐन वेळेस मात्र धाव बादच्या स्वरूपात जो बळी गेलेला आहे. 2 चेंडू मात्र शिल्लक आणि जमेची बाजू म्हणजे मधुर धुळे हा स्ट्राईकला आहे. अगदी याच्यासाठीच मधुर धुळे उभा आहे. मिड विकेट षटकार. आज तुफानी फलंदाजी मैदानामध्ये करतोय. षटकार आणि चौकारांचा पाऊस आपण याच्या बॅटीतून बघतोय. 16 चेंडूंमध्ये 39 धावा आतापर्यंत मधुर धुळे यांनी कुटलेला आहे. धाव फलकावर तब्बल 62 धावा आणि हा मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. शाहरुख तयार. पुन्हा एकदा मारला. अडुसष्ट धावा पूर्ण झाला. 69 धावांचं आव्हान औरंगाबाद संघाला आहे. मधुर धुळे आपण आपलं सलग 2 षटकारांचं पारितोषिक नंतर घेऊन जायचंय. चला फिल्डिंग लावून घ्या आणि पुढील समालोचन करतील झटपट नवनाथ पाटील साबळे सर. सन्माननीय अभिजित दादा मते यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सर्वप्रथम आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं खूप खूप स्वागत केलं जात आहे. शेवटचा सामना आहे आणि वेळ वाचवणं गरजेचं आहे. ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवायचंय. तर धावफलकावरती आपण जाणार आहोत. 30 चेंडू आणि धावा बनवायच्यात 69. एक चांगलं तगडं आव्हान जे आपण पाहतोय आरके साडी औरंगाबाद या संघासमोर जे काही ठेवलं गेलंय. तर पायचं एक शर्यत जी काही जुंपली गेली आहे. 2 संघांचे आमने सामने. बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकासाठी आता एक संधी आहे. झेल घ्या आणि बंपर ऑफर सेल नोहित भाई पटेल यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं प्राइस शिवाय रोख जमाय. तर आता आपण पाहणार आहोत कोण विजय होणार, कोण एकमेकांवरती कुरघोडी करणार आणि प्राइस देखील जमाय. बाहेरच्या
गले भाई जाओ. तर आता आपण पाहतोय एकेतर्फी सूर्य देखील मावळतीला निघलाय. चला 5 ओव्हर पडणार आहेत शाहरुख आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय वसीम शेख. 2 बॅट्समन मैदानाच्या आत गेलेत. 30 बॉल जे काही आहेत तर 69 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण पारनेर तालुका नव्हेच तर अहमदनगर जिल्हा हा सामन्याचा पूर्णपणे आनंद घेतोय. मधुर धुळे आपल्या घरातला खेळाडू आज मात्र मैदानावरती एक चांगली आतिषबाजी केली आहे. मधुर धुळेच्या बॅटनं सुनील खर्डे, योगेश पवार, त्यानंतर जानू शेख, नवनाथ आठवळे, सागर शेळके, त्यानंतर सागर, किरण भगत, शेखर शेळके, मला वाटतं सागर शेळके, राहुल शेळके, प्रवीण गावडे अशी एक चांगली तुल्यबळ टीम. तर दुसऱ्या बाजूने देखील जे आपण पाहतोय की आर.के. सानी औरंगाबाद, वसीम शेख, वसीम बंटा, शाहरुख, मुसा पटेल, एक चांगली अंकुश राठोड असे चांगल्या प्रकारचे जे काही खेळाडू एकमेकांवरती तुटून पडलेत. कारण सामना हा जो आपण पाहतोय पैशाच्या तुलनेतला नाहीये. स्वर्गीय सलीमभाई पटेल बाहेर झेल घेणाऱ्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे मोहित पटेल यांच्याकडून. षटक क्रमांक जे आपण पाहतोय राहुल शेळकेच्या हातामध्ये जे काही सोपवले गेले. स्ट्राईक वरती शेखर, नॉन स्ट्राईक एंड वरती वसीम शेख. लगातार 3 षटकारासाठी शहीद भाई कुरेशी यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज. रंगरंगटी होळी सर्व काही धुलीवंदन जी काय खेळली जाते. पहिल्याच बॉल वरती गेले 3 दिवसाचा ऑक्टोपस मोहित पटेल होते आणि आज मात्र आपले असलम पटेल ऑक्टोपस झाले. त्यांनी सांगितलं होतं पहिल्याच बॉल वरती विकेट पडेल. फलंदाज शाहरुख बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता कोण जातोय आपल्याला पाहावं लागेल. शाकीर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय डक नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय मैदानाच्या आत गेलाय. अतिशय सुरेख सामना प्रेक्षकांना जो पाहायला मिळणार आहे. शिरसाट स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने आर.के. सानी औरंगाबाद. कोण जिंकणार, कौन पड़ेगा किस पर भारी, देखने आई है दुनिया सारी. गोलंदाज तयार राहुल शेळके. यावेळेस परत एकदा 30 यार्ड सर्कलला तोडण्याचं काम तयार राहा. धावफलकावरती तब्बल जे आपण पाहतोय चौकारानं केलेली एक गोड सुरुवात औरंगाबाद संघाची पाहायला मिळते. 28 बॉल मध्ये आता 65 बनवायच्यात. मैदानाच्या चौफेर तुडुंब गर्दीची काय वेगळीच छाप या मैदानात सोडतीये. गोलंदाज तयार. हो यावेळी धावडी केलाय आणि हा लगातारचा दुसरा. कोण लावेल कुणाची वाट. धावफलकावरती धावफलक 8. ये रास्ते हे 4 के, ये रास्ते हे जीत के. चौकार आलाय त्या पाठोपाठ आणखीन एक चौकार वसीमच्या बॅट मधून. तर जाऊया मैदानाच्या 26 बॉल 55 धावा. प्रेक्षकांच्या काळजाची तार तुटणारा हा सामना. आला गोल्याबाई बॉल घेऊन पा.
अक्षरशः तिथं तो बॉल तसा 60 रुपयाचा आहे, परंतु घेऊन आल्याबद्दल मोहित भाईंकून 100 रुपयाचं प्राइस. बॉलची किंमत 60 रुपये, परंतु 100 रुपयाचं प्राइस. गोल्याबाईला जे असेल धाव फलकावरती 14 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना काही एक घेणं देणं नाही. प्रेक्षकांना फक्त चौकार आणि षटकार आणि खेळाडूंना फक्त रोमॅन्स जो काही करून द्यायचा आहे. तर पाहूया मैदानाच्या आत षटक क्रमांक पहिलं राहुल शिर्के द्वारा जे काही केलं जात आहे. वसीम डावखुरी हाताचा गोलंदाज पेटून उठलाय आणि या दरम्यान हा बॉल सुरक्षितरित्या जो आपण पाहतोय केला गेलाय. निर्धाव बॉल या चेंडूची गंती. तर या ठिकाणी गोल्याबाईला आपण 100 रुपयाचं प्राइस जे पूर्णपणे देतोय. टाळ्या वाजवा गोल्याबाईसाठी एकदा. गोलंदाज तयार राहुल. हो यावेळेस परत एकदा खोललाय स्वतःच्या फॉल अंतरामध्ये बॉलला अडवलंय आणि निर्धाव बॉल. षटक संपले गेले. पहिल्या ओव्हर नंतर धाव फलकावरती 1 बाद 14 धावा आर के सानी औरंगाबाद संघाच्या स्कोर कार्डवरती. शेवटचे 24 बॉल 55 धावेंची गरज. तर सन्माननीय बाळासाहेब शेळके आणि विष्णू शेळके यांच्या वतीनं लगातारच्या 3 षटकारासाठी विकेट 2 विकेटसाठी. वा हे खरे बक्षीस दाते. 2 विकेटसाठी जे आपण पाहतोय 1100 रुपयाचं प्राइस आलंय. इथलचा प्रेक्षक खूप जाणकार आहे. तो कधी कुठल्या संघाला चेअरअप करायचंय ना त्याला बरोबर माहिती आहे. सागर शेळके षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. 2 बंधूंची ही षटक पहिली करायची आहे. योगेश पवारच्या रणरीत्या डोक्याच्या जे आपल्याला आखलेले पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती जो आपण पाहतोय शाकीर. नॉन स्ट्राईक गेट वरती वसीम शेख. तर शेवटचे 24 बॉल 55 धावेंची गरज. क्वार्टर फायनल सामना शेवटचा दिवस. यावेळेस डाऊन ग्राउंड केलाय. बॉलला जे आपण पाहतोय अडवलं गेलंय. धावबाची संधी हे टळली गेलीये. 1 रन जी आपण पाहतोय पळून पूर्ण केली आहे. नवनाथ आडवळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. बाहेर झेल घेणाऱ्या खेळाडूंना क्षेत्ररक्षकांसाठी सुवर्ण संधी. बंपर सेल मात्र या ठिकाणी पूर्णपणे लागलाय. काय त्या माणसाला तुम्ही मी निश्चित सांगेल त्या माणसाला त्याच्या आयुष्यात जितका आनंद झाला नसेल तितका स्वर्गातून स्वर्गीय सलीम पटेल यांना आनंद होत असेल की माझ्या मुलांनी ही स्पर्धा एकदम यशस्वीरित्या भरवली. संपूर्ण गावकऱ्यांचा पाठिंबा. पटेल कुटुंबियांसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. कोराडे फॅब्रिकेशनचे सुद्धा एका चेंडू साठी डॉट साठी 200 रुपयाचं प्राइस. मी सांगितलं गेली 3 दिवस प्रेक्षक वर्ग ज्या टीमला डोक्यावरती घेतो त्या टीमनं वर्चस्व गाजवलंय. शिरसाट पोरच्या टीम कडून प्रेक्षक वर्ग आता थोडासा वळलाय. गोलंदाज तयार सागर शेळके. यावेळेस वसीमच्या बॅटमधून एक नाही वेळ वेळ जो थोडासा कम लीजिए. यावेळेस बॉल सटकलाय. मधुर धुळे बॉल सटकला. यांच्या वतीनं वसीम भाई यांना 500 रुपयाचं पारितोषिक. 2 विकेट साठी जे आपण पाहतोय सन्माननीय बाळासाहेबजी शेळके विष्णू शेठ शेळके यांच्या वतीनं 1100 रुपयाचं प्राइस. शेवटचे 21 बॉल 44 धाव्यांची गरज. गोलंदाज सागर शेळके परत एकदा तयार. हा वेळेस डाऊन दी ग्राउंड केलाय आणि बॉल खराब क्षेत्ररक्षण.
पाहायला मिळतोय. धाव फलकावरती वैयक्तिक 8 चेंडूंमध्ये 28 धावा वसीमनं बनवल्या, तर संघाची एकूण धाव संख्या 29 धावा. त्यांनी वैयक्तिक 28 बनवल्यात. गोलंदाज तयार. लाजवाब अपील केली गेली आहे, जोरदार अपील. तर पाहूया ऑनलाईन नॉट आउट. फलंदाज सुरक्षित, फलंदाज सुरक्षित. टाळ्या शिट्ट्या, टाळ्यांचा गडगडाट. फास्ट कीजिए, थोडासा फास्ट खेळा. हा थँक्यू थँक्यू. थोडासा वेळ जो वाचवा. शेवटचे 19 बॉल आणि विजयासाठी 40 धाव्यांची गरज. 29 झाल्यात. 69 धाव्यांचं टार्गेट आहे. कोण जिंकेल, कोण विजय होईल हे आत्ताच आपण सांगू शकत नाही. गोलंदाज तयार. हो 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 हो. यावेळेस परत एकदा अपील आणि षटक संपलं गेलंय. 3 ओव्हर मध्ये अजून देखील बनवायच्या 40 धावा. अपील केली. चला वेळ वाचवा, वेळ वाचवा. वेळ वाचवा थोडासा प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम आहे. शेवटचे 18 बॉल, 3 ओव्हर मध्ये अजून देखील 40 धावा ज्या काही बनवायच्यात. वेळ थोडासा वाचवा. आयोजक कमिटीची वारंवार सूचना येते, बॅड लाईटचा अपील चालणार नाहीये. षटक क्रमांक 2 जे आपण पाहतोय सुव्यवस्थित संपली गेली. 2 ओव्हर मध्ये 29 धावा ज्या काही पूर्ण केल्यात वसीम आणि शाकीरनं. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा देखील ज्या आपण पाहतोय तब्बल आल्या गेल्यात. 15 रन ज्या षटक क्रमांक 2 आलात. मधुर धुळे षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आत. शेवटचे 18 बॉल, धावा बनवायच्या 40. मधुर धुळे आपण पाहतोय मैदानाच्या आत आलाय. 2 विकेटसाठी 1100 रुपयाचं प्राइज जे आपण पाहतोय बाळासाहेब शेळके आणि विष्णूजी शेळके यांच्या वतीने जे काही लागले गेलंय. यावेळेस बिग हिट केलाय. बॉल थेट तब्बल 35 धावा. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो पूरी तरह से लढा नहीं देता. यावेळेस हा बॉल खालच्या टप्प्यात. कुठल्याच प्रकारची जास्त धाव येत नाहीये. चेंडू असेल डॉट. हो, यानंतरच्या षटकामध्ये मी तुम्हाला निश्चित स्वरूपात उद्या मात्र सेमीफायनल फर्स्ट आणि सेमीफायनलचा दुसरा सामना कशा रीतीने असेल. पहिल्या दिवसाचा विनर आणि चौथ्या दिवसाचा विनर, दुसऱ्या दिवसाचा विनर आणि या दरम्यान फलंदाज बाद. यानंतर जे प्राइज आहेत यानंतरच्या विकेटसाठी असेल. शेवटचे 15 चेंडू आणि 34. पहिल्या दिवसाचा जो काही डॉक्टर 11 कुकाना संघ होता तो या सामन्यातून जो जिंकेल त्यासोबत सेमीफायनलचा पहिला सामना खेळेल. 10 वाजता रिपोर्टिंग करावंच लागेल. सेमीफायनलचा सामना उद्या. पहिल्या दिवसाचा आणि शेवटच्या दिवसाचा जो काही विनर असेल त्यामध्ये सेमीफायनल पहिला होईल. सेमीफायनल 2 सन्माननीय मला वाटतं मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या दिवशी पाहिलं की सिंधुफाना क्रिकेट क्लब हिरापूर आणि त्यांच्या विरोधात जगदंब 11 कुकाना असा सेमीफायनलचा दुसरा सामना जो ठीक 12 वाजता चालू होईल. राजू शेठ शेळके विकेटसाठी 500 रुपये. वा वा वा. हा देखील चेंडू आपण पाहतोय डॉट. निर्धाव बॉल. शेवटचे चेंडू जे आपण पाहतोय शिल्लक आहेत 14. धावा बनवायच्या 34.
14 गेंदे जीतने के लिए 34 रनों की जरूरत. खऱ्या अर्थानं एक मित्र वारंवार जे सामन्याचा आनंद घेत असेल अमोल गागरे खुश आला असेल की मधुरची खेळीवरती. एक मित्राचा खेळ पाहून खरंच अभिमान वाटत असेल. मधुर धुळे तयार. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गेलाय इम्रान. यावेळेस बिघट केलाय इम्रानच्या बॅटमधून बॉल. तोळाचा चेहऱ्याला हात लावून बसलेत. काय होईल शेवटच्या बॉल पर्यंत काही सांगू शकत नाही. यावेळेस षटकारानंतर केलेलं कमबॅक. षटक समाप्तीचा इशारा. धाव फलकावरती शेवटचे 12 बॉल आणि 28 धावेंची गरज. 12 चेंडू सरासरी ओव्हर पाठीमागे 14 रन ज्या काही येणं गरजेचं आहे. थोडासा वेळ वाचवणं गरजेचं आहे. संसार जो आपण पाहतोय की 2 बॅट्समॅनांचा जो विकेटशी जुळलाय. थोडस सीमारेषेच्या पाठीमागे चला. कॅच घ्या परंतु थोडस सीमारेषेच्या पाठीमागे सुद्धा जा. कारण एखादा खेळाडू जोरात येऊन धडकू शकतो. सीमारेषेच्या पाठीमागे जा. बरेच मला वाटते आत आलेत. झेल घ्या परंतु तुम्ही तुमच्या शरीराला थोडस सांभाळा देखील. षटक क्रमांक जे आपण पाहतोय राहुल शेळकेला परत एकदा आमंत्रित केलं गेलंय. हो आहेत. शेळके बंधूंचे 1100 रुपये लगातारच्या 2 विकेट साठी. गोलंदाज तयार. राहुल शेळकेच्या हातामध्ये बाल. 12 चेंडू आणि 28 धावा बनवायच्या. आणि हा चेंडू जे आपण पाहतोय अतिशय देखना सुरेख. समोरच्या बाजूला ना स्टंपच्या पाठीमाग. हा थँक्यू दादा. तुमच्या गाडीचा इंडिकेटर जागत होता. बॉलरला थोडस हे होत होतं. थँक्यू. गोलंदाज तयार. यावेळेस शटम बॉल. धाव फलकावरती 47 धावा बनल्या गेल्यात. शेवटचे 10 चेंडू आणि सामना आता फक्त राहिलाय 22 धावा. जुना बॉल द्या. चला बॉल आलाय. थँक्यू. यावेळेस परत एकदा विकेट. षटकारे चेक करा. नितीन सर चौकारी का षटकारे कळवा. चौकार. माफ करा पंचांनी परत एकदा निर्णय पाठीमागे घेतलाय. माफी देखील मागितली. मला वाटतं चौकार येईल. धाव फलकावरती तब्बल धावा जाऊन पोहोचल्या गेल्या स्कोर कार्ड वरती. 51 धावा स्कोर कार्ड वरती. 9 चेंडू आणि 18 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 9 बॉल आणि 18. वेळ वाचवत चला. जे सुभेदार मामू अर्थात गेली अख्ख्या मैदानाला चक्कर लावतायत. गोलंदाज तयार. ओ हा बॉल. पंचांचा निर्णय जो अंतिम आहे. वेळ वाचवीत चला. शेवटचे बॉल जे शिल्लक आहेत आपण पाहतोय आता मात्र 8 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. परत एकदा डाऊन राऊंड केलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आलाय आणि याच दरम्यान 2 धावा ज्या काही पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनं संघाचा धावफलक 53 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धावेंची गरज. अंधार पडत चाललाय.
थोड़ी देर के बाद मैदान के अंदर अंधेरा छा जाएगा, अंबर झूम के नाचेगा, सागर लहराएगा। उसके पहले होगी एक पहल, उसके पहले होगी एक शाम, एक मिलेगा नाम। दाने दाने पे होता है खाने वाले का नाम। आज की शाम किसके नाम? दाने दाने पे होता है खाने वाले का नाम। आज की शाम वसीम शेख के नाम। षटक संपले गेले, शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावा। सामन्यामध्ये परत एकदा जोश तयार झालाय। शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी जे आपण पाहतोय धावांची गरज आहे 15। वेळ वाचवा। षटक क्रमांक शेवटचं नवनाथ हाडवळे, नाथांचा नाथ नवनाथ। शेवटचे चेंडू जे आपण पाहतोय शिल्लक आहेत आता 6 आणि धावा बनवायच्यात 15 धावा जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत। अतिशय सुरेख सामना जो प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय। मैदानाच्या चौफेरे कड सीमारेषेच्या लगत प्रेक्षकांचं पाहायला मिळतंय। नवनाथ शेवटचे 6 बॉल आणि 15। सुरुवातीला आलेला वसीम शेख जो आपण पाहतोय अजून देखील मैदानावरती तग धरून आहे। कंपल्सरी चेस आणि यावेळेस बेघट रुपयाचं प्राइज। धाव फलकावरती 5 बॉल 9 रन आणि हा देखील चेंडू सरळ सीमारेषेच्या लगत अडवला गेलाय। सिंगल घेतली गेली आहे आणि फलंदाज बाद। चार चेंडू आणि 8 रन। वसीम बंटा षटक क्रमांक शेवटचा चालू। नवीन बॅट्समन वसीम बंटा। वसीम टू वसीम अशी जी काही जोडखोळी आपल्याला आता मैदानाच्या आत पाहायला मिळते। एकाच राशीचे 2 बॅट्समन। वेळ वाचवणं गरजेचं आहे। शेवटचे 4 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज। 66 फोर्स आणि दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय आर.के. सानी औरंगाबाद। अशी लढाई जी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। 18 बॉल 48 धावेवरती वैयक्तिक वसीम जो आपण खेळताना पाहतोय। चला वेळ वाचवा, वेळ वाचवा, वेळ। घ्या लवकर ताबडतोब निर्णय, वेळ वाचवा। बॅड लाईट चालणार नाही, वेळ वाचवा। अतिरिक्त प्रेक्षक कशाला आत जाता? तुम्हाला बाहेर काढायला अर्धा तास जाईल। प्रेक्षक कोणी जागा सोडू नका। चला वेळ वाचवा। फक्त तुम्ही झेल घ्यायला सावध राहा, बरोबर आहे। 1000 रुपयाचं पारितोषिक आहे तुम्हाला झेल घेतला बाहेर तर।
क्रॉस नाही झाला, क्रॉस झालेला नाहीये. चला प्रेक्षक बाहेर या, प्रेक्षक बाहेर या. सामना खूप टाईट आहे. वसीम शेख जे आपण पाहतोय बाद झालाय. नवीन बॅट्समन वसीम बंटा मैदानाच्या आत. इम्रानला जी काही पूर्णपणे साथ देण्यासाठी शेवटचे बॉल जे शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. 4 चेंडू आणि विजयासाठी जे आपण पाहतोय 8 धाव्यांची गरज. बाहेर या. शेरसाट पोड संघ. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आरकेस आणि औरंगाबाद दोन संघांमध्ये एक तुल्यबळ लढाई. प्रेक्षकांना विनंती, बाहेर सीमारेषेच्या 2 ते 10 फूट बाहेर जा. गोलंदाज तयार. हा चेंडू आणि या दरम्यान पंचाकडे जोरदार अपील. नॉट आउट. खेलने का लगेच झालं क्या? नॉट आउट पे लगेच. शेवटचे चेंडू जे आपण पाहतोय 3 ही आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज. लय भारी, एक नंबर पैसा वसूल मॅच प्रेक्षकांना जी पाहायला मिळते. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज. महामुकाबला. यावेळेस बिग हिट केलाय आणि बॉल थेट सीमारेषेच्या शेवटचे 2 चेंडू आणि 2 सामना कंपल्सरी चेस या तुम्हाला बनवाव्याच लागतील. शेवटचे 2 बॉल आणि 2 धाव्यांची गरज. सामना काय असावा आणि काय आहे क्रिकेट. यावेळेस परत एकदा सुरक्षित केलाय आणि फलंदाज बाद. फलंदाज कंपल्सरी चेस मी 4 दिवस सांगतोय. चला आवरा. हो कंपल्सरी चेस नियम. नवनाथ हरवण्याच्या हार्टबीट ज्या काही वाढल्या असतील. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावा. टाळ्या वाजवा. शेवटचा 1 बॉल 2 धावा. प्रेक्षक टाळ्या वाजवा. स्वर्गीय सलीम भाई पटेल यांच्या स्मरणार्थ जे आपण पाहतोय गावकरी चषक सलामतपूर 2020 चा रंगतदार सामना. वसीम बंटा स्ट्राईक वर. गोलंदाज तयार आणि हा सामना जो आपण पाहतोय जिंकलाय शिरसाट.